Hello, good afternoon. How are you? Yet welcome to yet another episode of public revenue, right? We are still going about public revenue आणि न्यूली आपण हे बघितलंय की टॅक्स रेट काय असतो, टॅक्स बेस काय असतो. त्याच्यानंतर आपण हे बघितलं की एखाद्या टॅक्सची अमाऊंट काढताना किंवा टॅक्सची टोटल टॅक्स अमाऊंट, टॅक्स बेसची व्हॅल्यू आणि टॅक्स रेट या तिघांचं मिळून रिलेशनने आपण कसं दोन गोष्टी दिलेल्या असताना तिसरी गोष्ट काढू शकतो, राईट? ऑल्सो आपण हे बघितलं की कशा प्रकारे प्रपोर्शनल टॅक्स वर्क करतात. व्हॉट आर द मेरिट्स अँड व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ प्रपोर्शनल टॅक्स, बरोबर? आणि आता आपण याच्यानंतर पुढच्या टाईपचे काही टॅक्सेस बघणार आहोत, जसे की प्रोग्रेसिव्ह टॅक्स, रिग्रेसिव्ह टॅक्स. ओके, देर इज ऑल्सो डिग्रेसिव्ह टॅक्स. पण आपण आता आपल्या सोप्या टाईप पासून सुरुवात करूया. ओके, लेट मी शेअर दॅट स्क्रीन विथ यू. ओके, just a minute. Okay, okay, so let's go from here. आपण म्हटलं तसं प्रोग्रेसिव्ह टॅक्स बद्दल बघायला सुरुवात करणार आहोत, बरोबर आहे ना? आणि प्रोग्रेसिव्ह टॅक्स बद्दल बघताना आपल्याला हे लक्षात येतं की पहिली त्याची डेफिनेशन किंवा त्याचं कशा प्रकारे आपण डिफाईन करू शकतो ते. बघा बरं का काय लिहिलंय. द टॅक्सेस इन विच रेट ऑफ टॅक्स इन्क्रीजेस ॲज द टॅक्स बेस इन्क्रीजेस आर कॉल्ड प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस. म्हणजे जेव्हा तुमचा टॅक्स ची अमाऊंट कॅल्क्युलेट केली जाते, तेव्हा द रेट ऑफ टॅक्स इन्क्रीजेस, जेव्हा तुमचा टॅक्स रेट वाढला जातो आणि त्याच्या बरोबरीने टॅक्स बेस सुद्धा वाढतो. म्हणजे असा विचार करा, इन्कम टॅक्समध्ये माझं जर इन्कम वाढत गेलं, इन्कम बिंग टॅक्स बेस, इन्कम वाढत गेलं, तर त्या इन्कम वाढतंय त्याच्याबरोबर जर टॅक्सचा रेट पण वाढला, 2,00,000ला 10%, 3,00,000ला 20%, 4,00,000ला 40%, मे बी असं जर झालं, तर त्या प्रकारच्या टॅक्सला प्रोग्रेसिव्ह टॅक्स असं म्हणतात. प्रोग्रेस म्हणजे प्रगती, बरोबर आहे की नाही? पण मग या टॅक्सला प्रोग्रेसिव्ह टॅक्स असं का म्हटलं गेलंय ते बघूया बरं का. Thus, in the progressive tax, the amount of tax paid will increase at the higher rate than the increase in the tax base or income, since the taxation amount is the product of multiplying the base by the rate. Both are increasing in a progressive manner or progressive way. So या प्रोग्रेसिव्ह टॅक्स मध्ये जसं तुमचं इन्कम वाढत जातं तसं अमाऊंट ऑफ टॅक्स पेएबल किंवा टॅक्सची अमाऊंट जी असते ती वाढत जाते. कारण तुमचा टॅक्स रेट पण वाढतोय आणि टॅक्स बेस पण वाढतोय. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर आपण त्याचा फॉर्म्युला काढताना आपण हे बघितलं होतं, रेट इंटू बेस इज इक्वल टू टॅक्स, बरोबर आहे की नाही? सो जर समजा तुमचा दोन्ही वाढला, म्हणजे बेसची व्हॅल्यू पण वाढली म्हणजे इन्कम पण वाढलं आणि त्याच्या बरोबरीने रेट पण वाढला, तर ऑब्व्हियसली तुमचा टॅक्स अमाउंट किंवा टॅक्स पेडची जी अमाउंट आहे ती पण वाढणार आहे. आणि म्हणजे प्रोग्रेसिव्ह टॅक्समध्ये जसं तुमचं रेट आणि बेस वाढत जाईल तसं तुमचं टॅक्सेबल अमाउंट, टॅक्स पेमेंट सुद्धा वाढत जातं. सो या प्रकारात जाताना पुढे आपल्याला दिसतं, एक सेकंद. In progressive tax system, a person with higher income pays a greater percentage in tax than the person with lower income. So या प्रकारच्या टॅक्स सिस्टीम मध्ये ज्या माणसाचं इन्कम हायर आहे तो जास्त टॅक्स भरतो, जास्त पर्सेंटेजच्या रेटने टॅक्स भरतो दॅन द पर्सन विथ लोअर इन्कम. म्हणजे जे आपण जर समजा तुम्हाला आठवत असेल प्रपोर्शनल टॅक्स मध्ये बघितलं एक्झाम्पलमध्ये, की 30% सगळ्यांना, तुमचं इन्कम किती असू दे, 30% सगळ्यांना असं होतं. त्याच्याऐवजी आता इथे कसं झालंय, की ज्या प्रमाणात म्हणजे जसं माझं इन्कम वाढेल, तसं माझा टॅक्सचा रेट पण वाढतो आणि त्यामुळे गरीब लोकांना मे बी टॅक्स भरावाच लागत नाही किंवा कमी भरायला लागतो. आणि जसं तुम्ही हळू श्रीमंतीकडे झुकता, तशी तुमची टॅक्सची अमाउंट पण वाढत जाते. येतंय लक्षात तुमच्या? आणि आपोआप त्यामुळे काय होतं,
की याचा फटका गरिबांना कमी बसतो. गरिबांचं जे शोषण होऊ शकतं टॅक्समुळे, त्यांना जो तोटा होऊ शकतो, तो आपोआपच कमी होतो. खालचं टेबल बघा हां. सो टॅक्स बेस आपल्याला काय दिलाय बघा. इन्कम आहे 0 to 1 लाख, देन 1 लाख 1 to 2 लाख, 2 लाख 1 to 3 लाख, 3 लाख 1 to 4 लाख, 4 लाख 1 to 5 लाख. आणि त्या प्रकारे त्या इन्कम स्लॅबमध्ये तुम्ही असाल, म्हणजे त्या रेंजमध्ये जर तुम्ही असाल, तर तुम्हाला कसा टॅक्स रेट लागेल हे दिलंय. ओके. सो फर्स्ट 0 to 1 लाख पर्यंत काहीही टॅक्स लागणार नाही तुम्हाला. इट इज नील. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारे टॅक्स देणार नाही. दॅट इज एक्झम्पशन फ्रॉम टॅक्स. म्हणजे तुमची अमाउंट टॅक्सची पेमेंटची काय असणार आहे? 0. तुम्ही एक्झम्प्टेड आहात. म्हणजे गरीब लोकांना बिलकुल टॅक्स भरायला लागणार नाही. त्याच्यानंतर 1,01,000 ते 2,00,000 असं जर आपण म्हणत असू, तर त्याच्यावर 10% लागणार आहे. म्हणजे अंदाजाने 10,000. बरोबर? त्याच्यानंतर 15% असेल तर म्हणजे पुढच्या ह्याला 2,01,000 to 3,00,000 असं जर असेल, तर पहिले 10,000 असणारच आहेत, जे 1,01,000 आणि 2,00,000 असणार आहेत ते. आणि पुढच्या जी अमाउंट आहे त्याच्यावरती ₹15,000 टॅक्स लागणार आहे. ओके. त्याच्या पुढची अमाउंट बघा 3,01,000 to 4,00,000 असं जर असेल, तर 20% लागणार आहे. म्हणजे पुन्हा सेम आधीची ही जी स्लॅब आहे 10,000 पण प्लस 15,000 दॅट इज 25,000 हा तर बसणारच आहे. प्लस वरच्या अमाउंटचा 20,000 बसणार आहे. सो तुम्हाला काय लक्षात येत आहे बघा, जसं तुमचं इन्कम वाढतंय, जसा टॅक्स बेस पर स्टेपला वाढत चाललाय, तसा तुमचा टॅक्स रेट त्या स्टेपला वाढत चाललाय. प्लस हा क्युम्युलेटिव्ह पद्धतीचा आहे. म्हणजे तुम्ही आधीची बेरीज करता, आधीचा टॅक्स कन्सिडर करता, प्लस त्या बेसचा टॅक्स घेता. येतंय लक्षात? म्हणजे आधीचं इथे बघताना 25,000 प्लस 20,000 म्हणजे 45,000 ऑलरेडी इकडे आलाय. प्लस 4,01,000 to 5,00,000 मध्ये 25% जो पडणार आहे टॅक्स, तो पण तुम्ही इथे कॅल्क्युलेट केला. सो दॅट इज 45,000 प्लस 25,000 गेटिंग अस टू 70,000. येतंय लक्षात तुमच्या? म्हणजे थोडक्यात तुम्ही जसे इन्कम वाढत जाईल तुमचं, तसं तुमचा रेटही वाढत गेल्यामुळे तुमची अमाउंट ऑफ टॅक्स पण वाढत जाते. येतंय लक्षात? आता हा टेबल आपल्याला काय एक्सप्लेन करते ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, पण काय लिहिलंय ते वाचूया. द अबाउट टेबल एक्सप्लेन्स द प्रोग्रेसिव्ह इन्कम टॅक्स फॉर सिम्प्लिफिकेशन. We have taken equal increments of the income tax base and also equal increases in the tax rate. So दर इन्क्रिमेंटला म्हणजे दर पुढच्या लाखाला 5% टॅक्स वाढतोय असं आपण म्हटलंय. सो इक्वल इन्क्रिमेंट्स आहेत टॅक्स रेटमध्ये पण आणि टॅक्स बेसमध्ये पण. The table shows as the tax base, that is a slab of income increases, the tax rate also increases by equal percentage. So as our taxable income is increasing by 1 lakh by 1 lakh, and also the tax rate is increasing by 5% ahead, then we can say that increment is increasing the tax payment or the tax paid by a person. Um, the first slab, and it is increasing in an equal percentage also. So the first slab of 0 to 1 lakh is totally exempted from tax. Now with every increase in income by 1 lakh, the tax rate increased by 5% beginning with the minimum rate of 10%. The tax takes, हेच मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जेव्हा टॅक्स रेट 10% मिनिमम, सो तुमचा टॅक्स रेट हा 5% ने वाढतोय प्रत्येक वेळी. बरोबर? द टॅक्स टेक्स अ लार्जर पर्सेंटेज ऑफ इन्कम फ्रॉम अ पीपल विथ द हायर इन्कम स्लॅब्स दॅन दोज इन द लोअर इन्कम स्लॅब्स. सो असं बघितलं तर टॅक्स कुणाला जास्त आकारला जातो? हु इज इम्पोज्ड with this tax? The people with higher income have to pay higher income tax. Okay, and the people with lower income, ज्यांच्याकडे कमी इन्कम आहे, त्यांना कमी इन्कम टॅक्स पे करायला लागतो. Okay, the figure 2.2 below shows that the tax line T rises upward from left to right. म्हणजे आपल्या सप्लाय कर्व सारखा कर्व आहे, जी अपवर्ड रायझिंग आहे. ओके, दॅट मीन्स ही झिरो इन्कमला असा विचार करा, तुमची जेव्हा झिरो इन्कम आहे, नील इन्कम आहे, तेव्हा टॅक्स रेट पण झिरो आहे. आणि तिथपासून तुमचा वाढलेला हा टॅक्सचा काय म्हणू ह्या
टॅक्सचा कर्व आहे, राईट, टॅक्स लाईन दॅट इज टी, आणि ती अपवर्ड जाणारी आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट. इट शोज ॲज युअर अॅन्युअल इन्कम इन्क्रीजेस, your tax rate also increases, or both are increasing with the connection from each other. So त्यांनी काय म्हटलंय, the below tax line T rises upward from left to right as the tax rate increases, so rise with the rise in income. So as our income increases, तुमचं इन्कम जसं वाढत जातं तसा तसा टॅक्स रेट पण वाढत जातो, आणि त्यामुळे हा सप्लायच्या लॉ मध्ये दाखवलेल्या सप्लाय कर्व सारखा दिसणारा कर्व टॅक्स लाईनचा तुम्हाला दिसतोय, अपवर्ड स्लोप होणारा, कारण टॅक्स रेट आणि टॅक्सेबल इन्कम या दोघांमध्येही पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे. दे हॅव पॉझिटिव्ह रिलेशनशिप अमंग देम इन केस ऑफ प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. ओके, सो ऑब्व्हियसली आता प्रोग्रेसिव्ह टॅक्स हे काय ते कळलंय आपल्याला, की टॅक्स ज्याच्यात तुमचं जसं इन्कम वाढतं, जसा टॅक्स बेस वाढतो, तसा टॅक्स रेट पण वाढत जातो, आणि ऑब्व्हियसली त्यामुळे तुमचं टॅक्स पेमेंट किंवा टॅक्स पेड जे आपण म्हणतो तेही वाढत जाते अमाऊंट. मग आता व्हॉट आर द मेरिट्स ऑफ प्रोग्रेसिव्ह टॅक्स? इन द 18th and 19th century, 18व्या आणि 19व्या शतकात, द प्रोपोर्शनल टॅक्स सिस्टीम was in vogue. In the early 20th century, the progressive tax system was started in Great Britain for the first time, and later on it spread to the other countries of Europe. So 18व्या 19व्या शतकात सगळ्यात बूमिंग वर कोणती होती? प्रपोर्शनल टॅक्स सिस्टीम, सगळ्यांना सेम टॅक्स, राईट, पण त्या टॅक्स रेट म्हणजे सगळ्यांना सेम टॅक्स रेटवाली. पण त्यानंतर ब्रिटनमध्ये, ग्रेट ब्रिटनमध्ये 20व्या शतकात प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम आणली गेली, आणि नंतर ती सगळ्या युरोपभर आणि आता जवळजवळ सगळ्या जगात पसरली. At present, progressive tax system is prevalent in every country since it possesses the following advantage. खूप सारे फायदे असल्यामुळे प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीमचे, तिचं नावच प्रोग्रेसिव्ह आहे, त्यामुळे ती भरपूर साऱ्या देशात सापडून येते. ओके, जवळजवळ सगळ्या देशांमध्ये. पहिली, ॲबिलिटी टू पे. Progressive taxes are based on the principle of ability to pay. According to the progressive tax system, as a person's income increases, he required to pay more tax. So progressive taxes हे तुमच्या ॲबिलिटी टू पे या प्रिन्सिपलवर बेस असतात, आणि जसं या प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम प्रमाणे जसं माणसाचं इन्कम वाढत जातं तसंच त्याला जास्त जास्त टॅक्स भरायला लागतात. दिस इज बिकॉज द मार्जिनल युटिलिटी ऑफ इन्कम फॉल्स ॲज इन्कम इन्क्रीजेस. सो जशी माणसाची या सगळ्याचं कारण काय, आपण हे ऍक्च्युली मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर, की जसं तुमचं इन्कम वाढत जातं तसं छोट्या छोट्या अमाऊंटसाठी असणारी तुमची युटिलिटी, पैशाची युटिलिटी ही कमी होत जाते. इन्कम फॉल्स ॲज इन्कम मार्जिनल युटिलिटी फॉर मनी फॉल्स ॲज युअर इन्कम इन्क्रीजेस. Therefore, the rich should pay more because their ability to pay increases with the rise in their incomes. So, श्रीमंत माणसं जास्त पे करतात टॅक्स, कारण त्यांची ॲबिलिटी टू पे जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू पुअर पीपल. For the person with low income, the marginal utility of even little money increases as his income rises. म्हणजे त्याच्या पैशाची युटिलिटी, त्याच्याकडे मिळणारा पैसा थोडा जरी वाढला तरी त्याची समाधानकारकता किंवा त्याची उपयोगिता ही तितक्या प्रमाणात वाढत जाते, कारण त्याला पैशाची गरज असते खूप जास्त, आणि त्यामुळे त्याला जास्त जास्त पैशाची गरज असते त्याच्या नीड्स सॅटिस्फाय करण्यासाठी. So by levying high tax rate on higher income and low tax on lower incomes, the progressive tax system satisfies the principle of ability to pay. म्हणजे ज्याची जितकी क्षमता असेल त्याला तितका टॅक्स भरायला लावणं, हे जे प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ ॲबिलिटी टू पे, हे सॅटिस्फाय केलं जातं प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम थ्रू, आणि त्यामुळे आपोआपच समाजात श्रीमंतांना कदाचित जास्त भरायला लागत असेल, गरिबांना कमी. अशा प्रकारे त्यामुळे ऑब्व्हियसली क्लास कन्फ्लिक्ट, म्हणजे वेगवेगळ्या इन्कम ग्रुप प्रमाणे जे क्लास असतात, मिडल क्लास, लोअर मिडल, अप्पर मिडल, अप्पर हायर, किंवा असे सगळ्या प्रकारचे जे इन्कम क्लास असतात त्यांच्यामध्ये होणारी भांडणं, क्लॅशेस हे हळूहळू कमी होतात. दुसरा पॉइंट बघा, इट इज प्रोडक्टिव्ह. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन इज हायली प्रोडक्टिव्ह बिकॉज इट यील्ड्स मोर रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट.
सो या प्रकारच्या टॅक्स सिस्टीममध्ये जास्त रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला कलेक्ट करता येतो आणि त्यामुळे हा जास्त प्रोडक्टिव्ह टॅक्स आहे. गव्हर्नमेंट कॅन इन्क्रीज इट्स इन्कम बाय सबस्टन्शियली रेझिंग टॅक्स रेट टू मीट इन्क्रीजिंग एक्सपेंडिचर. सो वाढणारे गव्हर्नमेंटचे खर्च भागवण्यासाठी गव्हर्नमेंट जितका गरजेचा आहे तितका टॅक्स रेट वाढवून तो इम्पोज करू शकतो. आणि हे आपण आपल्या दरवेळच्या बजेटमध्ये बघतोच, तुम्हाला जर आठवत असेल तर. हं? बघा बरं पुढचा मुद्दा, इट इज इलॅस्टिक. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन इज इलॅस्टिक बिकॉज द गव्हर्नमेंट कॅन चेंज टॅक्स रेट्स व्हेनेवर इट नीड्स एक्स्ट्रा रेव्हेन्यू ऑर वॉन्ट्स टू गिव्ह रिलीफ टू लो इन्कम ग्रुप्स. सो जेव्हा लोअर इन्कम ग्रुप्सना रिलीफ द्यायचा असतो, कमी टॅक्सेशन त्यांच्यावर टाकायचं असतं किंवा जास्त रेव्हेन्यू कलेक्ट करायचा असतो, परिस्थिती तशी आहे, देशाला इन्कमची गरज आहे, तेव्हा गव्हर्नमेंट टॅक्स रेट्स चेंज करू शकतं, म्हणजेच हा टॅक्स इलॅस्टिक आहे. फोर्थली, हा टॅक्स इकॉनॉमिकल पण आहे. These taxes are economical because the cost of collection of taxes does not increase when the tax rates are increased. So जेव्हा टॅक्स रेट वाढतो किंवा टॅक्स रेट कमी होतो किंवा कशाही प्रकारे सिस्टीम बदलली तरी या प्रकारच्या सिस्टीम मध्ये टॅक्स कलेक्शन करण्यासाठी पैसे वाढत नाहीत. दॅट मीन्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट वाढत नाही आणि त्यामुळे सरकारला तोटा होत नाही जरी टॅक्स रेट बदलले तरी. सो दॅट मीन्स हा टॅक्स इकॉनॉमिकल आहे कारण सरकारचा रेव्हेन्यू वाढतो पण कॉस्ट वाढत नाही. ओके. फिफ्थ पॉइंट बघा, इन्कम इक्वॅलिटी. It brings equality of income and wealth in the country when the rich are taxed at a higher rates and the lower income groups at a lower rates or even are exempted. So अशा प्रकारे हा जो टॅक्स आहे तो इन्कम इक्वॅलिटी आणतो कारण श्रीमंत लोकांना जास्त टॅक्स बसतो, गरिबांना कमी टॅक्स बसतो आणि त्यामुळे कुणाचंही खूप सारं नुकसान होत नाही. जे गरिबांचं खूप सारं नुकसान होत होतं ते नाही आणि त्यामुळेच आपला पुढचा मुद्दा येतो दॅट इज सोशल जस्टिस, दॅट इज सामाजिक न्याय. In progressive taxation, when the rich are taxed heavily and low income groups are exempted from paying tax, progressive taxation promotes social justice to the country. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा श्रीमंतांची ॲबिलिटी आहे टॅक्स पे करण्याची आणि आपण टॅक्स भरायला लावल्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवाऱ्याची काही चिंता पडत नाही. अशा वेळी जे गरीब लोक आहेत ज्यांना अगदी अन्न वस्त्र निवाऱ्यासाठी भरपूर कष्ट करायला लागतात किंवा रादर मी असं म्हणेन की त्यांना जर समजा जास्त टॅक्स बसला तर कदाचित त्यांच्या बेसिक नीड्स ज्या असतात त्या फुलफिल होणार नाही. अशा वेळी प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम गरिबांना एक्झम्प्ट करते टॅक्स भरण्यापासून आणि श्रीमंतांकडून टॅक्स वसूल करते. तेव्हा अशा प्रकारच्या सिस्टीम मध्ये समाजात न्याय प्रस्थापित होण्याची शक्यता आणखी वाढते. म्हणूनच आपण पुढच्या पॉइंटवर जातो दॅट इज इक्विटेबल. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस आर इक्विटेबल. दे रिक्वायर प्रपोर्शनल सॅक्रिफाईस ऑन द पार्ट ऑफ टॅक्स पेयर्स. प्रपोर्शनल का? कारण जसं तुमचं इन्कम प्रपोर्शनने वाढलं तसाच तुमचा टॅक्स रेट पण वाढतो. दॅट मीन्स जर तुमचं इन्कम वाढलं तर तुम्हाला जास्त सॅक्रिफाईस करायला लागतं पण गरीब लोक जे ऑलरेडी खूप सारं सॅक्रिफाईस सहन करतात त्यांना कमी सॅक्रिफाईस टॅक्सेशनसाठी सहन करायला लागतं. द हाय इन्कम ग्रुप्स बेअर द हेवीएस्ट बर्डन अँड द लो इन्कम ग्रुप्स लो बर्डन फॉर सच टॅक्सेस. आणि यामुळे काय होतं या सगळ्या पॉइंटमुळे आपण म्हणू शकतो की ओव्हरऑल इकॉनॉमिक स्टॅबिलिटी समाजात येते. Progressive taxation helps economic stability in a country by reducing the tax rates during recession or depression. म्हणजे जेव्हा रिसेशन किंवा डिप्रेशनची कंडिशन असते, समाजात बिलकुल पैसा खेळता नसतो. मार्केटमध्ये मंदी आलेली असताना डिमांड कमी झालेली असते, पडलेलीच असते एम्प्लॉयमेंट म्हणजे जॉब्स बंद झालेले असतात. तेव्हाच्या काळात टॅक्स रेट कमी करून हा इन्कम टॅक्स नॉट इन्कम टॅक्स प्रोग्रेसिव्ह टॅक्स कमी करता येतो. द गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स रिलीफ टू द टॅक्स पेयर्स सो दॅट दे मे इन्क्रीज देअर डिमांड्स फॉर गुड. अशा वेळी टॅक्सेशनची अमाऊंट कमी करून लोकांच्या हातातला पैसा वाढवला जातो आणि हा पैसा वाढवल्यामुळे लोकांची पर्चेसिंग पॉवर खरेदी शक्ती ही वाढते आणि ते त्यांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. अर्थातच खरेदी वाढली म्हणजेच डिमांड वाढली आणि डिमांड वाढली म्हणजे पुन्हा मार्केटमध्ये हलचल वाढली. मार्केटमध्ये ही हालचाल वाढली की आपण असं म्हणू शकतो की डिमांड वाढली मग सप्लाय पण वाढवायला हवा, इन्व्हेस्टमेंट पण वाढवायला हवी, सेव्हिंग्ज वाढवायला हवी, आपोआपच नवीन जॉब क्रिएशन पण व्हायला हवं.
As a result, investment is encouraged, and on the other hand, by raising the tax rate, um, during the boom leads to रिडक्शन इन परचेस पॉवर ऑफ टॅक्सपेअर्स. तुम्हाला आठवतंय जेव्हा आपण बिझनेस सायकल्स बद्दल शिकत होतो तेव्हा आपण हे म्हटलं की जेव्हा टॅक्स रेट वाढवले जातात का बूमच्या काळात म्हणजे प्रॉस्परिटीच्या काळात हे वाढवले जातात. या प्रॉस्परिटीच्या काळात मार्केटमध्ये प्रचंड डिमांड असते आणि मार्केटमध्ये खूप पैसा खेळत असतो. जवळजवळ इन्फ्लेशनरी कंडिशन आलेल्या असतात. पैसा आणि प्राइजेस हे दोन्ही गगनाला जवळजवळ भिडत असतात आणि अशा वेळी जर आपण गरज काय असते की मार्केटमध्ये जो एक्सेस मनी खेळतोय ज्याच्यामुळे इन्फ्लेशन होतंय तर तो काढून घेणं लोकांच्या हातातून. म्हणजेच लोकांची पर्चेसिंग पॉवर कमी करणं, कर्ब करणं, रिड्यूस करणं आणि अशा वेळी मग सरकार काय करतं, टॅक्स रेट वाढवतं. त्यामुळे आपोआपच जास्त टॅक्स भरायला लागल्यामुळे लोकांकडचे पैसे कमी होतात आणि त्यामुळे ते जे एक्सेस डिमांड करतात गुड्सची मार्केटमध्ये ती आपोआपच डिमांड फॉर गुड्स अँड इन्व्हेस्टमेंट आर डिस्करेज. आपोआप काय होतं, लोक कमी डिमांड करायला लागतात. कमी डिमांड म्हणजे कमी सप्लायची गरज आहे. कमी सप्लायची गरज आहे म्हणजे हळूहळू तुम्हाला कमी इन्व्हेस्ट केलं तरी चालेल, कमी प्रोड्यूस केलं तरी चालेल. येतंय लक्षात? आपोआप excessive investment are also discouraged along with excessive demand. Thus, the tax system helps in bringing economic stability in a country. आणि त्यामुळे हळूहळू या ज्या ट्रेड सायकल्स आपण बघितल्या होत्या, प्रॉस्परिटी, बूम, रिसेशन, डिप्रेशन, या सगळ्या गोष्टी या हळूहळू स्टेबल करण्यासाठी या प्रकारच्या प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनची मदत होते. 9वा पॉइंट बघा, बेटर यूज ऑफ रिसोर्सेस. A country's productive resources can be better used through progressive taxation. म्हणजे देशाचे जे प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस आहेत ते चांगल्या प्रकारे वापरता येतात जेव्हा आपण टॅक्सेशन बद्दल विचार करतो किंवा प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनचा विचार करतो. द हाय इन्कम ग्रुप्स युजली स्पेंड ऑन लक्झरी गुड्स अँड दिस लीड्स टू अ वेस्ट ऑफ रिसोर्सेस. जनरली जेव्हा पैसे येतात आपल्याकडे जास्त जास्त आपण लक्झरीजकडे वळतो. पूर्वी जर आपल्याला सायकल चालत असेल, आपल्याकडे पैसे आले तर आपण टू व्हीलर खरेदी करतो. जास्त पैसे आले, फोर व्हीलर खरेदी करतो. पण सायकलला पेट्रोल लागत नव्हतं. आता टू व्हीलर किंवा फोर व्हीलरला पेट्रोल लागणार. म्हणजे कदाचित गरज नसताना, पूर्वी सायकलने आपण 2 मिनिटावर जात होतो, चालत जात होतो. आता कदाचित आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन जाणार तिथे. म्हणजेच गरज नसताना पेट्रोल वेस्ट होणार किंवा असे रिसोर्सेस वेस्ट होणार लक्झरियस प्रोडक्टवर. सो अशा वेळी जेव्हा प्रोग्रेसिव्ह टॅक्स श्रीमंतांवर जास्त लागतो, श्रीमंतांची एक्सेसिव्ह पर्चेसिंग पॉवर काढून घेतली जाते किंवा कमी केली जाते. त्यामुळे वेस्टेज ऑफ रिसोर्सेस कमी होतं. Levying higher taxes on luxury goods will help to curb the consumption of these goods and direct the resources into productive purposes. आपोआपच ही जी एक्सेसिव्ह पर्चेसिंग पॉवर श्रीमंतांकडे होती ती सरकारकडे ट्रान्सफर होते आणि सरकार त्याचा कुठेतरी पब्लिक युटिलिटीच्या किंवा पब्लिक डेव्हलपमेंटच्या, सोशल वेलफेअरच्या कामात वापर करून घेऊ शकतो. येतंय लक्षात? सो आपण कितीतरी मेरिट्स बघितले त्या प्रकारात की त्याची ॲबिलिटी टू पे आहे, इकॉनॉमिकल टॅक्सेस आहेत, इक्विटेबल आहेत, सोशल जस्टिस देतात, बेटर यूज ऑफ रिसोर्सेस आहेत. आपोआपच इकॉनॉमिक स्टेबिलिटी मार्केटमध्ये आणि इकॉनॉमीमध्ये येते. बरोबर? पण ऑब्व्हियसली याही टॅक्सेसला काही ना काही डिसएडव्हांटेजेस आहेत, डिमेरिट्स आहेत. सो व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन? फर्स्ट, फॉल्टी बेसिस. काय आहे ह्याचा अर्थ? प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी ऑफ इन्कम विच इज फॉल्टी. सो आतापर्यंत आपण बघत होतो जसं लोकांचं इन्कम वाढतं तशी तशी त्यांची युटिलिटी कमी होत जाते पैशाविषयीची. पण पुढे पुढे असं लोकांनी प्रूव्ह केलं की असं कधी होतच नाही. हा बेस खोटा आहे की लोकांचं इन्कम वाढल्यावर त्यांची पैशाची उपयोगिता कमी होते. बिकॉज असं होऊच शकत नाही ना. प्रत्येकाच्या इन्कमच्या तुलनेत मला सगळ्यात जास्त कितीही मी पैसे मिळवले. मी अगदी अंबानीने एवढे मोठे पैसे मिळवू शकत नाही. पण मी जे काही पैसे मिळवते ते माझ्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत आणि तितकेच अंबानी सरांसाठी पण असणार आहेत. कारण त्यांनी पण तर कष्टानेच पैसे मिळवलेत. येतंय लक्षात? म्हणजे प्रत्येकालाच आपल्या इन्कमची तितकीच युटिलिटी असते आणि युटिलिटी इज अ सब्जेक्टिव्ह अँड इट कॅन नॉट बी मेजर्ड अँड कंपेअर्ड इन टर्म्स ऑफ मनी. सो कुणाचं सॅटिस्फॅक्शन कुठल्या लेव्हलला असेल हे काही मेजर करता येत नाही. येतंय लक्षात? प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन विच इज बेस्ड ऑन सब्जेक्टिव्ह युटिलिटी इज फॉल्टी. आणि म्हणूनच या युटिलिटीच्या सब्जेक्टवर बेस असणारे हे जे प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन आहेत ते फॉल्टी असतात.
असं म्हणता येईल. डिस्पाइट द ड्रॉबॅक्स कंट्रीज हॅव ॲक्सेप्टेड प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. आणि असे काही ड्रॉबॅक्स आहेत तरी सुद्धा याची याची हेल्पफुलनेस या टॅक्सेसचा जास्त असल्यामुळे अनेक कंट्रीजनी प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टीम ॲक्सेप्ट केलेली आहे. इवन इंडिया युजेस प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टीम. जस्ट अ मिनिट. Okay, so then the second point is arbitrary. Progressive taxes are arbitrary, म्हणजे चेंज होणारे, since there is no scientific or standard method to fix rate of progression. In the sense कशा प्रकारे प्रोग्रेशन म्हणजे वाढत जाणारा रेट तुमच्या इन्कम बरोबर प्रोग्रेशन कसं व्हावं टॅक्सचं याची काही सायंटिफिक मेथड नसल्यामुळे नक्की कोणतं सरकार कशा प्रकारे ते टॅक्स रेट वाढवेल हे त्या त्या सरकारच्या पॉलिसीवर अवलंबून असतं. There are number of scales of progression, though legislators check the scales to ensure fair play and justice. आणि म्हणून लेजिस्लेटर म्हणजे न्यायव्यवस्था किंवा कायदे बनवणारे लोक हे नेहमीच चेक करत राहतात की आत्ताचा जो प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस आहे त्याची स्केल ही फेअर प्ले आणि जस्टिस आहे का, म्हणजे सगळ्यांसाठी समान आणि न्याय देणारी आहे का. पण तरी हे याच्यासाठी कुठली सायंटिफिक मेथड नाही, म्हणजे ते आर्बिट्ररी आहे. देन थर्ड पॉइंट इज डिस्करेजेस कॅपिटल फॉर्मेशन. का बघा, सिंपल आहे. जर लोक असं म्हणले की मी श्रीमंत आहे म्हणून मला जास्त टॅक्स का, मी काय केलं, मी माझ्या कष्टाने जास्त श्रीमंत झालोय ना. कदाचित असं असू शकतं एखादा माणूस प्रचंड कष्ट करून त्याने त्याचं इन्कम 1 लाखावरून 10 लाख रुपयावर नेलं. दॅट मीन्स त्याला जास्त प्रोग्रेसिव्ह टॅक्स भरायला लागणार. मग तो म्हणू शकतो मी कशाला श्रीमंत व्हायचं, जर मी श्रीमंत आहे म्हणून मला जास्त पैसे भरायला लागणार असतील तर. सो यामुळे काय होतं की कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे थोडक्यात देशातलं फॅक्टरी किंवा ह्याच्यासाठी लागणारं कॅपिटल फॉर्मेशन जे असतं, फॅक्टरी फर्म्स, हे कमी होत जातं. कारण सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट हे सगळं अफेक्ट होतं अशा प्रकारच्या टॅक्समुळे. कारण श्रीमंत लोक डिस्करेज होतात पैसे मिळवायला. ओके, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन ॲडव्हर्सली अफेक्ट सेव्हिंग, investment and capital formation. The high income groups who are the main source of savings in the country are taxed more, which will discourage savings and investment. So obviously श्रीमंत लोकांना त्यांच्या पैशांवर टॅक्स जास्त बसल्यामुळे, कारण ते श्रीमंत आहेत किंवा कारण त्यांचं इन्कम जास्त आहे, आपोआपच सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ते डिस्करेज होतात. दिस हॅम्पर्स द ट्रेड. आणि अशा प्रकारे व्यापारावरही याची बंधनं येतात. अँड इंडस्ट्री इन द कंट्री, म्हणजे नुसता व्यापार नाही तर इंडस्ट्रीला पण याचा तोटा सहन करायला लागतो. बट नो वाईज गव्हर्नमेंट वुड ट्राय टू रिटार्ड कॅपिटल फॉर्मेशन बाय अडॉप्टिंग अ व्हेरी हाय टॅक्स स्ट्रक्चर इन द इकॉनॉमी. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची काय म्हणू हुशार असलेलं सरकार असा प्रयत्न करणार नाही की कॅपिटल फॉर्मेशन कमी होईल जरी टॅक्स जास्त खूप जास्त टॅक्स रेट लावून लोकांकडून जास्त टॅक्स वसूल करायचा, सो दॅट गव्हर्नमेंटकडे जास्त पैसे किंवा पब्लिक रेव्हेन्यू येईल. असं कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंट करत नाही, कारण त्यामुळे कॅपिटल फॉर्मेशन कमी होतं म्हणजे पुन्हा देशाचंच नुकसान होतं. फोर्थ पॉइंट बघा, अनजस्टिफाईड. अकॉर्डिंग टू द critics, प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन इज अन अनजस्टिफाईड मेथड. म्हणजे कुठल्याही प्रकारे आपण प्रूव्ह नाही करू शकत की ही मेथड जस्टिसफुल आहे. ओके, असं काही क्रिटिक्सचं म्हणणं आहे. पीपल बिकम रिच थ्रू थ्रिफ्ट अँड हार्डवर्क अँड इट इज अनजस्ट टॅक्सिंग दॅट हार्ड वर्किंग पीपल. सो त्यांचं असं म्हणणं आहे की लोक त्यांच्या कष्टाने श्रीमंत होतात. अतिशय थ्रिफ्ट म्हणजे हार्डवर्क करून त्याला टॉयलिंग असंही म्हटलं जातं, की अतिशय कष्टाने ते श्रीमंत झालेले असतात, पै पै जोडून. आणि अशावेळी ते श्रीमंत झालेत आणि म्हणून त्यांच्यावर टॅक्स लादणं हे अतिशय अन्यायकारक आहे, कारण तो त्यांच्या हार्डवर्कवर लादलेला टॅक्स असतो किंवा हार्डवर्किंग पीपलवर लादलेला टॅक्स असतो. This criticism is not valid because people become rich due to the other factors like entrepreneurial ability, and poverty may be the result of economic and social factors. So हे क्रिटिसिझम खूपदा व्हॅलिड पकडलं जात नाही, कारण जनरली असा विचार करा की कुठलाही माणूस हा समाजाचा पार्ट असतो. आणि लोक श्रीमंत होतात कारण अनेक फॅक्टर्स त्याच्यात असतात. त्यांची बिझनेस करण्याची ॲबिलिटी, सोसायटीचा त्यांना असलेला सहभाग किंवा मदत, आणि अँड पॉवर्टी मे बी द रिझल्ट ऑफ इकॉनॉमिक आणि सोशल फॅक्टर. व्हेरॅज जी गरिबी असते ती वेगवेगळ्या प्रकारे इकॉनॉमिक आणि सोशल अशा प्रॉब्लेम्समुळे क्रिएट झालेली असू शकते.
सो अशा प्रकारे ह्या पॉइंटचं व्हॅलिडेशन करणं हे बरोबर नाही असंही म्हणणं आहे काही जणांचं. 5वा पॉइंट बघा, टॅक्स इव्हॅजन म्हणजे टॅक्स पासून पळून जाणं किंवा टॅक्स चुकवणं. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन लीड्स टू द टॅक्स इव्हॅजन अँड अव्हॉइडन्स म्हणजे टॅक्स चुकवणं किंवा टॅक्स न भरणं या प्रकारात हे प्रकार शक्य असतात प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन मध्ये. देर इज अ टेंडन्सी फॉर टॅक्स इव्हेजन थ्रू मॅनिप्युलेशन अँड मेकिंग यूज ऑफ लूप होल्स इन द लॉ. सो कुठलाही टॅक्स तुम्हाला लावताना इन्कम टॅक्स ऍक्ट लादला जातो. जर समजा म्हणजे कुठलाही एक स्पेसिफिक टॅक्स तुमच्यावर जीएसटी लॉ आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट आहे, सो तशा प्रकारे. आणि त्यातली जी छोटी छोटी लूप होल्स असतात, पळवाटा असतात, तर त्या वापरून टॅक्स कमी करणं, टॅक्स कमी भरणं, टॅक्स सिस्टीम बरोबर मॅनिप्युलेशन करणं, असे प्रकार घडू शकतात ज्यातून टॅक्स इव्हॅजन होतं. आणि टॅक्स इव्हॅजन जर झालं तर गव्हर्नमेंटकडे कमी टॅक्स कलेक्ट होतो. आपोआपच कमी टॅक्स म्हणजे काय? म्हणजे कमी पब्लिक रेव्हेन्यू. आणि कमी पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे कमी सोशल वेलफेअर, कारण गव्हर्नमेंटला अशी कामं करताच येणार नाही जर कमी टॅक्स जर झाला असेल तर. येते लक्षात तुमच्या? सो ऑब्व्हियसली प्रोग्रेसिव्ह टॅक्स हा एक खूप चांगल्या प्रकारचा टॅक्स आहे, नो डाऊट. पण त्याच्या बरोबरीने ही जी सगळी काय म्हणू आपण, हे जे सगळे मुद्दे येतात डिमेरिट्सचे, ते पण लक्षात घेणं आणि गव्हर्नमेंटने त्या प्रकारे टॅक्स रेट फिक्स करणं हेही गरजेचं असतं. ओके. सो मला वाटतं आज आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्स बद्दल शिकलोय. उद्या आपण रिग्रेसिव्ह टॅक्स बद्दल शिकायला सुरुवात करूया. कारण एका दिवशी एवढं म्हणजे थोडं जास्तच होईल नाही का? सो आपण रिग्रेसिव्ह टॅक्स बद्दलही बघणार आहोत. खरं सांगायचं तर अतिशय सोप्या प्रकारचा टॅक्स. ऍक्च्युली असं करूया, रिग्रेसिव्ह टॅक्स बघूनच घेऊया आपण. छोटासाच दिसतोय. कारण त्याच्यानंतर आपल्याला डिग्रेसिव्ह टॅक्स नावाचा एक छोटा टॅक्स बघायचा आहे. जस्ट अ मिनिट. येस, लेट्स डू दॅट. कारण मला असं वाटतं की यामुळे आपला आपोआपच पुढचा टॉपिक शिकण्याला आपल्याला जास्त वेळ मिळेल. सो रिग्रेसिव्ह टॅक्स हा ऍक्च्युली उलट प्रकारचा टॅक्स असतो प्रोग्रेसिव्ह टॅक्सचा. A regressive tax is a one whose percentage rate decreases as the tax base increases. So जर टॅक्स बेस वाढला तर त्या प्रमाणात टॅक्स रेट कमी होतो. खालच्या टेबलमध्ये बघा, 1,00,000 रुपयाला 60% टॅक्स रेट आहे, 2,00,000 रुपयाला 50%, 3,00,000ला 40%, 4,00,000ला 30%, 5,00,000ला 20%, 6,00,000ला 10%. म्हणजे जसं जसं तुमचा टॅक्स बेस वाढतोय, इन्कम वाढतंय, तसं तसं तुमचं त्याच्यावर असलेला टॅक्स रेट हा कमी कमी होत चालला. ऍज अ इन्कम ऑफ अ पर्सन रायझेस म्हणजे माणसाचं जर इन्कम वाढलं, देन द टॅक्स रेट डिक्रीजेस. अ हाय इन्कम पर्सन पेज लेस दॅन अ लो इन्कम पर्सन इन प्रपोर्शन टू हिज इन्कम. आणि त्यामुळे जास्त इन्कम वाला पर्सन कमी टॅक्स भरतो लो इन्कम पर्सन पेक्षा प्रपोर्शनली. दिस इज अ रिग्रेसिव्ह टॅक्सेशन अँड इट इज जस्ट अपोजिट टू प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन. सो मी म्हटलं असं की 1,00,000 रुपयेवाल्या माणसाला 60% 60,000 रुपये भरायला लागले आणि 2,00,000 रुपयेवाल्या माणसाला 50% 1,00,000 रुपये. 3,00,000 वाल्याला 40% 1,20,000. म्हणजे असा विचार करा की 1,00,000 इन्कम वाल्या माणसाला 60% 60,000 रुपये भरायला लागले. पण जेव्हा त्याचे इन्कम वाढून 6,00,000 रुपये झाले, किंवा एखादा माणूस ज्याचे इन्कम 6,00,000 रुपये, जे 1,00,000 पेक्षा जास्त आहे ऑब्व्हियसली, त्याला 10% टॅक्स आहे. दॅट मीन्स 60,000. म्हणजे 1,00,000 वाला पण सेम टॅक्स भरतोय आणि 10,00,000 वाला पण सेम टॅक्स भरतोय. इट इज अनजस्टिस. बरोबर ना? म्हणजे तुमचं इन्कम वाढलं की तुमचं टॅक्स कमी होतोय असं म्हणायला लागेल. आणि या प्रकारे हे जे टेबल दाखवलंय याला म्हणतात रिग्रेसिव्ह टॅक्स. जसा टॅक्स बेस वाढला तसे टॅक्स रेट कमी झाले. बरोबर. ॲज द इन्कम डबल्स फ्रॉम 1,00,000 to 2,00,000, द पर्सन pays 1,00,000 as a tax which is less than proportionate to the increase in income and so on. अशा प्रकारे होत जातं. दिस इल्युस्ट्रेट्स इन द फिगर. टॅक्स लाईन बघा तुम्ही जर बघितली तर ही उतरतीये, डाऊनवर्ड स्लोपिंग आहे. ओके. वेन द इन्कम इज रुपीज 1,00,000, द टॅक्स रेट इज 60% ऍट द पॉइंट ए. म्हणजे जेव्हा 1,00,000 इन्कम आहे तेव्हा तुमचा सगळ्यात हायएस्ट टॅक्स रेट आहे 60%. आणि जसं ते खाली खाली 6,00,000पर्यंत आलं तसं तुमचं 10%वर टॅक्स रेट आलाय. दॅट मीन्स द टॅक्स लाईन टी रिप्रेझेंट्स रिग्रेसिव्ह टॅक्स. इट स्लोप्स डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. नो कंट्री इन द वर्ल्ड हॅज रिग्रेसिव्ह इन्कम अँड कॉर्पोरेट टॅक्स सिस्टीम. कोणत्याही देशात रिग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम नाहीये.
Only indirect taxes like sales tax are regressive in nature. सो सेल्स टॅक्स सारखे टॅक्स हे रिग्रेसिव्ह इन नेचर आहे. कशा प्रकारे? जर समजा टॅक्स बेस हा तुमच्या प्राइसवर असेल, सो जर तुमची गाडी लक्झरियस कार असेल तिच्यावर जास्त टॅक्स लागला जातो, पण तुमची गाडी साधी असेल, सायकल असेल किंवा आणखीन छोटी वस्तू आहे जी कमी प्राइसची आहे, त्या प्राइसवर तुम्हाला कमी जीएसटी, कमी सेल्स टॅक्स भरायला लागतो. आणि अशा प्रकारे इनडायरेक्ट टॅक्सेस जे असतात ते रिग्रेसिव्ह नेचरचे असतात. पण कोणत्याही प्रकारचे डायरेक्ट टॅक्स कोणत्याही देशात इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स हे कुठल्याही प्रकारे रिग्रेसिव्ह नेचरचे नसतात, रिग्रेसिव्ह टॅक्स नसतात. ओके. देर इज वन मोर टाइप दॅट इज डिग्रेसिव्ह टॅक्सेस. इन प्रॅक्टिस द रेट स्ट्रक्चर ऑफ इन्कम टॅक्स इज अ डिग्रेसिव्ह. जनरली रोजच्या प्रॅक्टिसमध्ये रोज जे आपण टॅक्स सिस्टीम बघतो ती डिग्रेसिव्ह टॅक्स सिस्टीम असते. टॅक्सेस विच आर माइल्डली प्रोग्रेसिव्ह, हेन्स नॉट व्हेरी स्टीप, so that high income earners do not make a due sacrifice on the basis of equity are called digressive. So एका सर्टन पॉइंट पर्यंत हे टॅक्स प्रोग्रेसिव्ह असतात. म्हणजे एका सर्टन इन्कम लेव्हल पर्यंत, समजा 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 या पॉइंट पर्यंत टॅक्स रेट वाढत जातात. 10%, 20%, 30%, 40%. पण मे बी 4,00,000 नंतर ते फ्लॅट होऊन जातात. म्हणजे 4,00,000 नंतर तुमचं इन्कम कितीही असलं तरी तुम्हाला सेम टॅक्स रेट बसतो 40%, 40%, 40%. म्हणजे यामुळे काय होतं, जसा गरिबांवर अन्याय होत नाही तसाच श्रीमंतांवरही अन्याय होत नाही. सो इट इज द टॅक्स बेसिस ऑन द इक्विटी, or we can say it is the simply just a minute, we can say that the tax which is firstly progressive in nature, mildly progressive in nature, so it is not very steep, and high income earners do not make due sacrifice due to principle of equity or basis of equity, so that this tax is called digressive taxes. Okay. In the digressive taxation, as a result may be progressive up to the certain limit, and after that it may be changed to a flat rate. म्हणजे एका सर्टन पॉइंट पर्यंत टॅक्स रेट वाढत जातो, पण नंतर मात्र तो फ्लॅट होऊन जातो. टेबलमध्ये बघा, आपलं इन्कम वाढतं 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000 असं, पण टॅक्स रेट मात्र फक्त 3,000 पर्यंत 5%, 6%, 7%, 4,000ला 8% असा झालाय, आणि नंतर 5,000ला तो वाढला नाहीये, तो सेम राहिलाय 8%. येतंय लक्षात? दॅट मीन्स पहिल्यांदा 1,000 वर ₹50 भरायला लागले, 2,000 वर 120, 3,000 वर 210, 4,000 वर 320 आणि 5,000 वर 400. पण जर तुम्ही ग्राफ मध्ये बघितलं तर फ्रॉम पॉइंट ए टू बी, ओके, तुमचा प्रोग्रेसिव्ह टॅक्स रेट दिसतोय. ती जी टी लाईन आहे ती आपल्याला प्रोग्रेसिव्ह दिसतीये, पण फ्रॉम बी टू सी इट इज अ फ्लॅट लाईन. म्हणजे ए टू बी हे 5 ते 8 असे जाणार आहे, आणि त्याच्यानंतर 8, 8, 8 असं कंटिन्युअस पुढे राहील. इन द डिग्रेसिव्ह टॅक्स In the digressive taxation, the rate payable increases only at the diminishing rate. म्हणजे कमी कमी होत जातो असं आपण म्हणू शकतो टॅक्स पे करण्याचा रेट. ओके. जस्ट अ मिनिट. येस. The figure above depicts the nature of the digressive tax. या फिगर मध्ये आपल्याला डिग्रेसिव्ह टॅक्स कसा असतो ते दिसून येतं. The marginal rate increases with the increase in income. सो मार्जिनल रेट ऑफ टॅक्सेशन, मार्जिनल रेट ऑफ सॅक्रिफाईस हा वाढत जातो जसं तुमचं टॅक्सेशनचं इन्कम वाढत जातं, टॅक्स बेस वाढत जातो. ओके. सो टॅक्स बेस वाढला तसं तुमचं मार्जिनल रेट वाढत जातो. बट आफ्टर सम टाइम दिस मार्जिनल रेट सीजेस टू इन्क्रीज. म्हणजे त्यानंतर एका सर्टन पॉइंट नंतर तो वाढणं थांबतं आणि इट बिकम्स फिक्स्ड. तो फिक्स होऊन जातो तिकडे. जसं की 8, 8, 8 याच्या पुढे 4,000 नंतर. इन दिस फिगर द मार्जिनल रेट्स ऑफ टॅक्स इन्क्रीज अप टू ओडी. म्हणजे खाली जी ओडी पॉइंट दिसत आहेत एक्स ऍक्सिसवर, ज्याला आपण ए टू बी जाण्याची प्रोग्रेशन म्हणतोय, तिथपर्यंत तुमचे मार्जिनल रेट ऑफ टॅक्स वाढत चालले. बट आफ्टर दॅट रेट गेट्स फिक्स्ड ॲज शोन बाय पोर्शन बी सी. म्हणजे बी सी मध्ये दिसतंय तसं तुमचा टॅक्स रेट फ्लॅट होऊन जातो. यामुळे गरिबांवरही अन्याय होत नाही, श्रीमंतांवरही अन्याय होत नाही, कोणी डिस्करेज होत नाही
काम करण्यासाठी. आणि जे आपण प्रॉब्लेम बघितले होते प्रोग्रेसिव्ह टॅक्समध्ये, की ते सेव्हिंग्ज आणि इतर कॅपिटल फॉर्मेशनला डिस्करेज करू शकतात. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम इथे होण्याची शक्यता कमी असते. सो मल्टिपल टाइम्स डिग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टम वापरली जाते. ओके. सो आजच्यासाठी हे प्रोग्रेसिव्ह टॅक्स, रिग्रेसिव्ह टॅक्स आणि डिग्रेसिव्ह टॅक्स फॉर यू. ओके. विल सी सून अँड विल सी यू सून. आणि आपण लवकरच भेटूया असं होप करूया. ओके. अभ्यास करत राहा. काही शंका असतील तर विचारायला घाबरू नका. हॅव अ नाईस डे अहेड. बाय बाय.